and welcome to our students in 9th class with Happy Raksha Bandhan. I, Anil Hamde sir, I teach you mathematics subjects. From this year, we shall study the two parts of mathematics, in which part first is called algebra and part 2 is called geometry. आपल्या सर्व विद्यार्थ्यांचं इयत्ता 9वीमध्ये स्वागत. सोबतच सर्वांना रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा. या वर्षापासून आपल्याला गणित विषयाचा अभ्यास करायचा आहे, तोही 2 भागामध्ये. ज्या पहिल्या भागाला आपण अल्जेब्रा किंवा बीजगणित असं म्हणतो आणि दुसऱ्या भागाला आपण जॉमेट्री किंवा भूमिती असं म्हणतो. आता 9व्या वर्गामध्ये गणित विषय हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. बाकी विशेषतः सेमीच्या मुलांसाठी तुमचं जे फ्युचर आहे हे साधारण मॅथमॅटिक्स आणि सायन्स या 2 विषयाशीच रिलेटेड असणार आहे. तेव्हा या वर्षापासून जे प्रत्येक पुढचे वर्ष आहेत हे मॅथ आणि सायन्स या 2 विषयाशी अत्यंत महत्त्वाचे आहेत. तेव्हा या विषयाचा पूर्ण अभ्यास, प्रत्येक चॅप्टरमधील प्रत्येक टॉपिक्स हा पूर्णपणे क्लिअर करून घेण्याचा प्रयत्न करायचा. आता आपल्या पार्ट 1 मधील आपला पहिला चॅप्टर आहे सेट्स. आजच्या पिरियडपासून आपण सेट्स हा चॅप्टर चालू करू. then write the definition of sets. सुरुवातीला सेट्स मीन्स इन मराठी संच. आता संच कशाला म्हणायचं, सुरुवातीला आपल्या समाज भाषेमध्ये याचा अर्थ समजावून घेऊ. समूह, समूहाचा अर्थ कळतो आपल्याला. जसं की आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांचा समूह, आपल्या वर्गातील मुलींचा समूह, आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांचा समूह, आपल्या जिल्ह्यातील तालुक्यांचा समूह. अशा समूहाला आपण संच म्हणायचं की ज्या समूहामध्ये काही सुस्पष्टता आहे, एक क्लिअरिटी आहे, एक क्लिअर लिस्ट आपल्याला समोर दिसते किंवा काढता येते. तेव्हा ज्या ज्या समूहामध्ये या गोष्टी आहेत, कोणत्या गोष्टी, सुस्पष्टता, ज्याला इंग्रजीमध्ये आपण वेल डिफाईन्ड असं म्हणतो किंवा क्लिअर लिस्ट, अशाच समूहाला आपण सेट असं म्हणायचं. आता सेटची डेफिनेशन, राईट द डेफिनेशन ऑफ सेट. द वेल डिफाईन्ड collection of objects, the well defined collection of objects is called a set, is called a set. This is the definition of set. So in this definition, collection means samuha. Now well defined, meaning of well defined is सुस्पष्ट, क्लिअर. जसं की आता सांगितलं मी, आपल्या वर्गातील विद्यार्थी किंवा आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांचा समूह पूर्णपणे स्पष्ट आहे. तुम्ही 9व्या वर्गात शिकतात, तुम्हाला 9वीचाच विद्यार्थी म्हणणार, कुणी 8वीचा आणि 10वीचा विद्यार्थी म्हणणार नाही. आपल्या जिल्ह्यामध्ये एकूण 16 तालुके आहेत. आता कंधार तालुका, लोहा तालुका, मुखेड तालुका हे कुण्या जिल्ह्यामध्ये आहेत, नांदेड जिल्ह्यामध्ये. ते परभणी जिल्ह्यातलं होईल का, होणार नाही. म्हणजे ही आहे सुस्पष्टता. मग ज्या ज्या समूहामध्ये अशा प्रकारची सुस्पष्टता असते, वेल डिफाईन्ड असतं, त्याच कलेक्शनला किंवा त्या समूहाला आपण सेट किंवा संच असं म्हणतो. लक्षात आलं. संचाचा अर्थ महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा समूह एक प्रकारचा संच आहे. भारतातील राज्यांचा समूह काय आहे, हा संच आहे. लक्षात येईल. हे झाले संच. जगातील देशांचा समूह हा सुद्धा संच आहे. जगातील खंडांचा समूह हा सुद्धा संच आहे. आपल्या गावातील लोकांचा समूह हा सुद्धा संच आहे. हे झाले काही संचाची उदाहरणं. आता संच कोणते नसतात. आता आपल्या वर्गातील हुशार विद्यार्थ्यांचा समूह. आता हुशार विद्यार्थी यामध्ये सुस्पष्टता आहे का, वेल डिफाईन्ड आहे का, नाही. म्हणजे ज्या समूहामध्ये ही सुस्पष्टता नसते किंवा वेल डिफाईन्ड नसतं, त्या कलेक्शन ऑफ ऑब्जेक्ट्सला किंवा त्या समूहाला आपण संच म्हणायचं नाही. गावातील चाणक्य लोकांचा समूह होईल का, हा होणार नाही. का नाही होणार, कारण चाणक्य व्यक्ती हे सुस्पष्ट नाही. आता माझ्या नजरेने काही लोक चाणक्य आहेत, तर दुसऱ्यांच्या नजरेने दुसरे काही लोक चाणक्य आहेत. यामध्ये सुस्पष्टता नाही. मग ज्या ज्या समूहामध्ये सुस्पष्टता नाही त्या त्या समूहाला आपण संच म्हणायचं नाही. संचाचा अर्थ थोडक्यामध्ये सर्वांना क्लिअर झाला असेलच. ते राईट द सम एक्झाम्पल्स in which first the collection of all students
इन माय स्कूल, माझ्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचा समूह. द कलेक्शन ऑफ ऑल स्टुडंट्स इन माय स्कूल. नंबर 2, द कलेक्शन ऑफ vowels in English alphabet. The collection of vowels in English alphabet. So in this collection, the collection of vowels in English alphabet. So how many letters in our English alphabet? 26. Okay. Then in that 26, which are vowels? A, E, I, O, U. These are the 5 vowels in our English alphabet. So such a type of collection is called a set. Then now third, the collection of all districts in Maharashtra state. The collection of all districts in Maharashtra state. These are some examples of sets. ही संचाची काही उदाहरणं आहेत. आता कुठलाही संच लिहित असताना आपल्या इंग्रजीमधील कॅपिटल लेटरचा वापर करायचा. एनी सेट रिटन इन कॅपिटल लेटर्स A to Z. Okay, and the element of that set is written in small letter. दोन्ही मधला फरक, कॅपिटल लेटर कशासाठी वापरायचा आणि स्मॉल लेटर कशासाठी. कॅपिटल लेटरचा वापर त्या सेटचं नाव लिहिण्यासाठी. समजा द कलेक्शन ऑफ बॉईज इन 9th क्लास. द कलेक्शन ऑफ बॉईज इन 9th क्लास. इट इज द सेट. हा संच आहे का नाही. मग आता याला तुम्हाला एखाद्या लेटरचं नाव द्यावं लागतं, तेव्हा त्याला कॅपिटल ए असं नाव द्यायचं. समजलं. आणि त्या सेटमध्ये जे इलेमेंट आहेत, जे घटक आहेत, ते मात्र स्मॉल लेटरने आपण इंडिकेट करायचे. हा मुद्दा लक्षामध्ये आला. त्यानंतर आता एखाद्या सेटमध्ये एखादा घटक असतो तेव्हा तो सिम्बॉलिक कसा लिहायचा आणि जेव्हा नसतो तेव्हा तो सिम्बॉलिकली कसा लिहायचा. आता हा मुद्दा समजावून घेऊ आपण. समजा आता स्मॉल ए हा सेट एचा घटक आहे. So it is written as A belongs to A. Small a belongs to set A. The meaning of this, A is an element of set A, and it is read as A belongs to set A. A belongs to set A. And number 2, 5 belongs to set N. 5 belongs to set N. The meaning of this is 5 is an element of set N. 5 हा संच N चा घटक आहे. A हा संच A चा घटक आहे. 5 belongs to set N. ओके. एखादा घटक जेव्हा असतो तेव्हा तो कसा लिहायचा. बिलॉंग्स टू काय म्हणायचं या सिम्बॉलला. बिलॉंग्स टू याचा अर्थ होतो चा घटक असणे. अँड एलिमेंट ऑफ दॅट सेट. द नेक्स्ट, समजा एखादा घटक एखाद्या सेटचा नाही. 8व्या वर्गातील विद्यार्थी 9व्या वर्गाचा तो घटक असू शकतो का. नसतो. किंवा एखादा 12व्या वर्गातील विद्यार्थी 9व्या वर्गातील घटक असू शकतो का. नाही. जसं की आता कर्नाटक महाराष्ट्राचा घटक आहे का. नाही. किंवा महाराष्ट्र पश्चिम बंगालचा घटक आहे का. नाही. भारत हा पाकिस्तानचा घटक आहे का. नाही. किंवा पाकिस्तान हा अमेरिकेचा घटक आहे का. नाही. जेव्हा एखादा घटक एखाद्या सेटचा नसतो तेव्हा तो सिम्बॉलिकली कसा लिहायचा. इफ टी फक्त बिलॉंग्स टू, जे आपण सी काढतो आणि मध्ये आडवी रेघ काढतो, याला म्हणायचं बिलॉंग्स टू. जर क्रॉस लाईन काढली तर डज नॉट बिलॉंग्स टू. त्याला काय म्हणायचं. डज नॉट बिलॉंग्स टू. पी डज नॉट बिलॉंग्स टू सेट बी. याचा अर्थ होतो पी हा संच बी चा घटक नाही. त्याला वाचन कसं करायचं. पी डज नॉट बिलॉंग्स टू सेट बी. पी डज नॉट बिलॉंग्स टू सेट बी. पी हा संच बी चा घटक नाही.
-1 does not belongs to set W. -1 does not belongs to set W. Meaning of this is -1 is not an element of set W. -1 हा संच W चा घटक नाही. -1 does not belongs to set W. कळालं हा मुद्दा लक्षात घ्यायला आहे की एखाद्या सेटचा एखादा घटक असताना तो कसा लिहायचा आणि नसताना तो कसा लिहायचा. आता बाकी जनरल उदाहरण आपल्याकडे खूप आहेत. आय बिलॉंग्स टू नळगे स्कूल. मी कशाचा घटक आहे? नळगे स्कूलचा. कारण मी इथं ड्युटी करतो, मी इथं नोकरी करतो, म्हणून मी नळगे हायस्कूल या संस्थेचा घटक आहे. यू ऑल स्टुडंट्स बिलॉंग्स टू क्लास 9th. तुम्ही सगळे कशाचे घटक आहात? 9व्या वर्गाचे. नळगे स्कूल बिलॉंग्स टू लोहा सिटी. नळगे शाळा कशाचा घटक आहे? लोहा शहराचा. लोहा बिलॉंग्स टू नांदेड डिस्ट्रिक्ट. नांदेड बिलॉंग्स टू महाराष्ट्र स्टेट. महाराष्ट्र बिलॉंग्स टू इंडिया अँड इंडिया बिलॉंग्स टू वर्ल्ड. ओके. आता हे झालं बिलॉंग्स टूच्या बाबतीमध्ये. आता डज नॉट बिलॉंग्स टूच्या बाबतीमध्ये आपला लोहा तालुका पुणे जिल्ह्याचा आहे, नांदेडचा आहे. तो लातूर जिल्ह्याचा आहे का? लोहा डज नॉट बिलॉंग्स टू लातूर. ओके. आता लातूर हा कशाचा घटक आहे? महाराष्ट्र राज्याचा. लातूर डज नॉट बिलॉंग्स टू आंध्र प्रदेश. लातूर हा आंध्र प्रदेशचा घटक आहे का? नाही. नसेल तर तो डज नॉट बिलॉंग्स टू. समजा यातला फरक लक्षात यायला. पाकिस्तान बिलॉंग्स टू और डज नॉट बिलॉंग्स टू इंडिया. पाकिस्तान डज नॉट बिलॉंग्स टू इंडिया. पाकिस्तान हा भारताचा घटक आहे का? नाही. लक्षात यायला ना. हे झालं बिलॉंग्स टू आणि डज नॉट बिलॉंग्स टू. हे वाचन झालं त्याचं. आणि याचा अर्थ पुन्हा एक वेळेस अर्थ सांगतो. ए बिलॉंग्स टू सेट ए चा अर्थ होतो ए इज अन एलिमेंट ऑफ सेट ए. ए हा संच ए चा घटक आहे. कळाले ना मराठीमध्ये आणि इंग्रजीमध्ये. आज याचा अर्थ काय होईल? पी डज नॉट बिलॉंग्स टू सेट बी. पी इज अन एलिमेंट ऑफ सेट बी. कळाले. आणि मराठीमध्ये पी हा संच बी चा घटक नाही. त्यानंतरचा मुद्दा एनी सेट रिटर्न इन कर्ली ब्रॅकेट. कुठलाही संच आपल्याला महिरपी कंसामध्ये लिहायचा असतो. कंसाचे किती प्रकार आहेत? आतापर्यंत जनरल तुम्हाला 3 प्रकार माहिती आहेत. एक स्मॉल ब्रॅकेट. हा कोणता? स्मॉल ब्रॅकेट. हा कोणता? कर्ली ब्रॅकेट आहे का नाही. हा स्मॉल, हा कर्ली आणि हा कोणता? होल ब्रॅकेट. आता कोणता ब्रॅकेट कशासाठी वापर करतो आपण नेहमी त्यावेळी त्या उदाहरणाशी निगडीत आपण तो त्याचा अर्थ समजावून घेतो. मात्र कुठलाही संच लिहित असताना तो आपल्याला ह्या कर्ली ब्रॅकेटमध्येच लिहायचा असतो. आता संच लिहिण्याच्या 1-2 पद्धती आहेत. There are 2 methods of writing the sets. Then write the methods of writing the sets. Methods of writing the sets, in which first listing method or roster form or roster method आणि दुसरी आहे रूल मेथड किंवा त्याला सेट बिल्डर फॉर्म असं म्हणतो. सुरुवातीला फक्त या एकाच मेथडचा अर्थ आपण समजावून घेऊ. लिस्टिंग मेथड किंवा याला काय म्हणायचं? रोस्टर मेथड. आता या मेथडनुसार जेव्हा एखादा सेट, एखादा संच आपल्याला लिहायचा असतो तेव्हा त्यातली पहिली स्टेप, त्या संचामध्ये जेवढे घटक आहेत तेवढे घटक आपल्याला त्या महिरपी कंसामध्ये लिहावे लागतात. आणि प्रत्येक घटक दुसऱ्या घटकापेक्षा वेगळा आहे हे दाखवण्यासाठी प्रत्येक 2 घटकामध्ये आपल्याला कॉमा द्यायचा असतो. दुसरी स्टेप लक्षात आली. आता तिसरी स्टेप, जर त्या संचामध्ये एखादा घटक एकापेक्षा जास्त वेळेस असेल, एखादा घटक एकापेक्षा जास्त वेळेस असेल तर तो घटक आपल्याला एकदाच लिहायचा असतो.
आणि चौथी स्टेप, शेवटचा घटक लिहून झाल्यानंतर कुठल्याही प्रकारचा डॉट न देता कर्ली ब्रॅकेट क्लोज करायचं असतं. 4 स्टेप लक्षात आल्या का? आणखीन पुन्हा शॉर्टमध्ये, पहिली स्टेप, प्रत्येक घटक दुसऱ्या घटकापेक्षा वेगळा आहे हे दाखवण्यासाठी कॉमा देणे. दुसरी स्टेप, प्रत्येक घटक हा एकदाच लिहिणे आणि त्यानंतर शेवटचा घटक लिहून झाल्यानंतर कर्ली ब्रॅकेट क्लोज करणे. फॉर एक्झाम्पल, the set of first 10 natural numbers, the set of first 10 natural numbers, पहिल्या 10 नैसर्गिक संख्यांचा संच. Are you know that which are that first 10 natural numbers? Which is first? 1, 2, 3, 4 up to 10. Then first we have to write the name of that set. Suppose capital A is equal to, in curly bracket, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. This is the set of A. कशाचा सेट आहे? पहिल्या 10 नैसर्गिक संख्यांचा. लक्षात येईल का? 1 हा 2 पेक्षा वेगळा आहे म्हणून कॉमा द्यायला आपण, 6 हा 7 पेक्षा वेगळा आहे म्हणून कॉमा द्यायला. शेवटचा घटक लिहून झाल्यानंतर कसल्याही प्रकारचा डॉट नाही किंवा कॉमा नाही, थेट कर्ली ब्रॅकेट बंद करायचा, क्लोज करायचा. इन एक्झाम्पल नंबर 2, द सेट ऑफ डिजिट in the number 1, 2, 5, 1, 6, 1, 2, 4. The set of digit in the number, which number? 1, 2, 5, 1, 6, 1, 2, 4. या संख्येतील डिजिट काय म्हणतात त्याला? अक्षरांचा संच. Then write the name of that set. Suppose B is the name of that set. B is equal to curly bracket. How many digit in this number? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. From these 8 numbers, which numbers are greater than 1? एक पेक्षा जास्त आहे. 1 is 3 times, 2 is 2 times. हे 1 हे 3दा आहे म्हणून 3 वेळेस घ्यायचे का नाही. 2 हे 2दा आहे म्हणून ते 2दा घ्यायचे का नाही. एक घटक एकदाच, सुरुवातीला 1, त्यानंतर कॉमा 2, त्यानंतर कॉमा 5, पुन्हा 1 घ्यायची आवश्यकता आहे का नाही आणि तो घेता येत नसतो. त्यानंतर 6, त्यानंतर पुन्हा 1 घेतलेला आहे, पुन्हा 2 घेतलेला आहे, त्यानंतर किती? 4. कर्ली ब्रॅकेट क्लोज. ओके. देन एक्झाम्पल नंबर 3, द सेट ऑफ day in a week. The set of day in a week. आठवड्यातील वारांचा संच. And write the name of that set. Suppose C is the name of that set. Capital C is equal to curly bracket. How many days in a week? There are 7 days. Which are they? Monday, Tuesday, Wednesday, Thursday, Friday, Saturday and Sunday. Short मध्ये लिहायचं. Monday, Tuesday, Wednesday, Thursday, Friday, Saturday and Sunday. Curly bracket close. So this is the listing method or roster method or roster form. Okay, कळले? या मेथड नुसार आपण तो संच कसा लिहायचा तो. Then next, rule method. Rule method. और set builder form. रूल मेथड और सेट बिल्डर फॉर्म. आता एखादा सेट आपल्याला जेव्हा या मेथडनुसार लिहायचा असतो तेव्हा
पहिली स्टेप, पहिली पायरी. त्या सेटमध्ये जेवढे घटक आहेत तेवढे घटक प्रत्यक्ष न दाखवता त्या घटकामध्ये जो कॉमन रूल आहे, जो कॉमन गुणधर्म आहे, तो आपल्याला दाखवायचा असतो. जसं की आपण लिस्टिंग मेथडमध्ये पहिल्या 10 नैसर्गिक संख्यांचा संच लिहिला, 1, 2 पासून ते 10 पर्यंत. आता तोच सेट जर इथे लिहायचा असेल तर आपल्याला प्रत्यक्ष ते घटक न लिहिता त्या घटकामध्ये जो कॉमन प्रॉपर्टी आहे, जो कॉमन रूल आहे, तो आपल्याला इंडिकेट करायचा असतो. आणि तो इंडिकेट आता कसा करायचा, पुन्हा तेच उदाहरण पहिलं. द सेट ऑफ फर्स्ट 10 नॅचरल नंबर्स, द सेट ऑफ फर्स्ट 10 नॅचरल नंबर्स, पहिल्या 10 नैसर्गिक संख्यांचा संच. तो आपण लिस्टिंग मेथडमध्ये कसा लिहायचा हे पाहिलं, त्याचे नियम लक्षात आले. आता तो सेट आपल्याला ह्या रूल मेथडमध्ये किंवा सेट बिल्डर फॉर्ममध्ये कसा लिहायचा. पुन्हा पहिल्या स्टेपमध्ये एखाद्या कॅपिटल लेटरचं नाव घ्यायचं, समजा ए इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेट. आता स्मॉल लेटरमध्ये अप्लाय करायचं. एक्स, एक उभी रेष काढायची, पुन्हा एक्स. आता याचं वाचन, एक्स सच दॅट. ह्या व्हर्टिकल लाईनला काय म्हणायचं, सच दॅट. सच दॅटचा अर्थ होतो असा आहे की, काय होतो, असा आहे. एक्स इज अ नॅचरल नंबर. कुठपर्यंत आहे, 10 पर्यंतच आहे ना. 10 पर्यंत आहे म्हणजे लेस दॅन कशापेक्षा, लेस दॅन 11, कर्ली ब्रॅकेट क्लोज. एक्स सच दॅट एक्स इज अ नॅचरल नंबर लेस दॅन 11 किंवा अप टू 10. अप टू 10 असं तरी चालते 10 पर्यंत. एक्स सच दॅट एक्सचा अर्थ क्लिअर व्हायला का. एक्स असा आहे की, उभ्या रेखाला मराठीत काय म्हणायचं, असं आहे की एक्स ही 10 पर्यंतची नैसर्गिक संख्या आहे. इथं आपण हा कॉमन गुणधर्म अप्लाय केला पाहिजे एक्स सच दॅट एक्समध्ये. दुसरं उदाहरण कोणतं होतं, द सेट ऑफ वॉवेल्स इन इंग्लिश अल्फाबेट. आता तो सेट कसा लिहायचा, सपोज सेट ऑफ दॅट इज कॅपिटल बी, वाय सच दॅट. वाय हे कसं आहे, इंग्रजीमधील वॉवेल्सला काय म्हणता तुम्ही, स्वर, व्यंजन. वाय सच दॅट वाय इज अ vowels in English alphabet. Curly bracket close. Y such that Y is a vowels in English alphabet. Then third example, which is third example? The set of a day, of a week. आठवड्यातील वारांचा संच. पुन्हा आणखी होतं small a such that A is a day in a week, कर्ली ब्रॅकेट क्लोज. ए कसा आहे, ए हा आठवड्यातील दिवस आहे. मग त्या 7 दिवसापैकी कुठलाही असू शकतो. तर ही कुठली मेथड झाली, रूल मेथड किंवा सेट बिल्डर फॉर्म. आता ते नंबरचे दिलती ना मी, डिजिट द सेट ऑफ डिजिट इन द नंबर 1 to 7. कोणता होता, 1 to 7. तो डायरेक्ट आपण लिस्टिंग मेथडमध्ये लिहिला होता ना. मग मात्र ती नंबर पूर्ण आपल्या 3 नंबर आता वेगवेगळ्या प्रकारे तयार करता येते. किती डिजिट होते, 4 होते का 5 होते, 5 तयार झाले होते ना. मग त्या 5 अंकापासून अशा किती संख्या तयार करता येतील ना, आहे का नाही. तर ही कुठली मेथड आहे, रूल मेथड. किती होतं किंवा सेट बिल्डर फॉर्म. तर आता या 2 मेथड, लिस्टिंग मेथड आणि रूल मेथड. आता एखादा सेट जर लिस्टिंग मेथडमध्ये दिला आणि तो तुम्हाला रूल मेथडमध्ये लिहायला सांगितला तर तो लिहिता आला पाहिजे. असे 2-4 उदाहरणं. लिस्टिंग मेथडमध्ये लिहिल्यानंतर तो रूल मेथडमध्ये लिहायचा किंवा रूल मेथडमध्ये लिहिल्यानंतर तो लिस्टिंग मेथडमध्ये लिहायचा. सो फर्स्ट लिस्टिंग मेथड, सेट ए इज इक्वल टू 5, 6, 7, 8, 9, 10. 5, 6, 7, 8, 9, 10. आता हे कोणत्या प्रकारच्या संख्या आहेत, नॅचरल नंबर्स आहेत. तुम्हाला संख्येची ओळख आहे, नॅचरल नंबर्स, होल नंबर्स, इंटिगर्स. त्याच्यानंतर रॅशनल आणि रिअल
रॅशनल आणि रिअल का नंतर जायचं आपल्याला दुसऱ्या चॅप्टरमध्ये. पण सुरुवातीला ह्या 3. आता ह्या उदाहरणाच्या अगोदर या तिन्ही संख्येची एकदा ओळख करून घ्या. नॅचरल नंबर या लाईनवर नॅचरल नंबर कुठून सुरुवात आहे? 1, 2, 3, डॉट डॉट डॉट. ओके. त्यानंतर होल नंबर. नॅचरल नंबर इज डिनोटेड ॲज कॅपिटल N. होल नंबर is denoted as capital W. 0 and natural numbers are called whole numbers. 0, 1, 2, 3, dot dot dot. Then next integers. It is denoted as capital I. Integers पूर्णांक संख्या पुन्हा लेटरने आपण इंडिकेट करायचे कॅपिटल I ने. Integers means 0, greater than 0 and less than 0. पूर्णांक संख्येमध्ये 0, शून्यापेक्षा मोठ्या आणि शून्यापेक्षा लहान संख्या असतात. शून्यापेक्षा मोठ्या म्हणजे पॉझिटिव्ह, शून्यापेक्षा लहान म्हणजे निगेटिव्ह. मीन्स 0, ग्रेटर दॅन 0 अँड लेस दॅन 0. Such type of numbers are called integers. So dot 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 comma -2 comma -1 comma 0 comma 1 comma 2 comma dot dot dot. So first natural number denoted as capital N, 1 2 3 dot dot. Next whole number denoted as capital W, 0 and natural number. Then third integers, negative numbers, 0 and positive numbers. Okay. आता सेट ए मध्ये हे जे घटक आहेत एकूण 5 पासून ते 10 पर्यंत कोणत्या प्रकारचे आहेत? यांना नॅचरल बी म्हणतो आपण, होलही म्हणू शकतो किंवा इंटिगर्स. आता हा सेट आपल्याला रूल मेथडमध्ये लिहायचा. आता रूल मेथडमध्ये लिहित असताना जो त्यांचा कॉमन गुणधर्म आहे, जे कॉमन प्रॉपर्टी, कॉमन रूल आहे, तो आपण इथे इंडिकेट करायचा असतो सच दॅट मध्ये, सच दॅटच्या फॉर्ममध्ये. एक्स सच दॅट एक्स बिलॉंग्स टू एक्स सच दॅट एक्स बिलॉंग्स टू सेट एन. याचा अर्थ काय व्हायला? एक्स हा कशाचा घटक आहे? सन्स एनचा. सन्स एन म्हणजेच कोणता आहे? नॅचरल नंबर. ओके. आता एक्स कुठून कुठपर्यंत आहे? 5 पासून ते 10 पर्यंत. आता 5 पासून 10 पर्यंत लिहायचं कसं? ह्या एक्सच्या स्वरूपामध्ये पहा. 5 इज लेस ऑर इक्वल टू एक्स और एक्स इज लेस ऑर इक्वल टू 10 कर्ली ब्रॅकेट क्लोज. याचा अर्थ क्लिअर व्हायलाय का? एक्स हा कसा आहे? लेस ऑर इक्वल म्हणजे 5ला धरून, लेस द्या म्हणलं की 5ला सोडून 4 पासून. हे लेस ऑर इक्वल टू 10 10 पर्यंत, 10ला धरून. फक्त लेस द्या जर म्हणलात तर मग काय? 11 पेक्षा लहान. आता हेच दुसऱ्या भाषेमध्ये 4 इज लेस दॅन एक्स इज लेस दॅन 11. याचा आणि याचा अर्थ सेम. एक्स कशापेक्षा मोठा आहे? 4 पेक्षा. म्हणजेच कोणती संख्या? 5. आणि कशापेक्षा लहान आहे? 11 पेक्षा. म्हणजेच कुठपर्यंत? 10 पर्यंत. हा सिम्बॉल अप्लाय केला तरी चालेल, हा सिम्बॉल अप्लाय केला तरी चालेल. हा लेस ऑर इक्वल, लेस ऑर इक्वल, आणि हा फक्त लेस द्या. पुन्हा कर्ली ब्रॅकेट क्लोज. Then second example, again listing method, set B is equal to in curly bracket s comma m comma I comma l comma e comma l comma s. किती आहेत अक्षर? 1 2 3 4 5 6 7. आता 7 अक्षरापासून एक अर्थपूर्ण शब्द तयार करायचा आपण. कोणता तयार व्हायचा प्रयत्न व्हायला? इथे यस आहे, एम आहे, आय आहे, एल आहे, ई आहे, एल आहे, पुन्हा यस आहे. स्माईल व्हायला काय? स्माईल. स्माईलमध्ये एस एम आय एल ई आहे का नाही? त्यामध्ये सगळेच इलेमेंट आलेत ना. एस बी यायला आहे, एम बी यायला आहे, आय बी यायला आहे, एल बी यायला आहे आणि ई बी यायला आहे. मग काय होईल हा रूल मेथडनुसार? रूल मेथड बी इज इक्वल टू वाय सच दॅट. वाय कसं आहे? वाय इज अ काय आहे? लेटर इन द वर्ड. विच वर्ड? स्माईल. कर्ली ब्रॅकेट क्लोज. थोडक्यामध्ये कुठलाही सेट कुठल्याही मेथडमध्ये जर दिला
तर तो दुसऱ्या मेथडमध्ये आपल्याला लिहिता आला पाहिजे. लिस्टिंग मेथडमध्ये जर दिला तर रूल मेथडमध्ये, रूल मेथडमध्ये जर दिला तर तो लिस्टिंग मेथडमध्ये. तिच्यावर झाले का? आता तुम्ही सर्वांनी या मुद्द्यावर काही उदाहरणं जी आहेत प्रॅक्टिस सेट 1.1मध्ये ती आज घरी सोडवायचा प्रयत्न करणे. यातील जे अवघड वाटतील, जे येणार नाहीत, ते मला माझ्या वैयक्तिक व्हॉट्सअपवर कळवले. पुन्हा पुढचा मुद्दा, पुढचा भाग. आता आपला रोज एक एक पिरियड होत जाईल, तेव्हा सर्वांनी हा व्हिडिओ पाहत असताना पूर्णपणे मनपूर्वक पाहणे, ऐकणे, लिहून घेणे आणि हे करत असताना ज्यांच्या घरी स्मार्ट टी व्ही असेल, लॅपटॉप असेल त्याचा वापर करणे. ज्यांच्या घरी स्मार्ट टी व्ही किंवा लॅपटॉप नाही अशा विद्यार्थ्यांच्या घरी तर निश्चित हेडफोन तर असेलच. हेडफोनचा वापर करणे, जेणेकरून जे आवाज जो आहे, आवाज जर स्पष्ट आणि क्लिअर असेल तरच तुम्ही जो व्हिडिओ पाहिला तो तुम्हाला जास्त अधिक प्रकारे कॅप्चर होईल. तेव्हा त्या हेडफोनचा किमान वापर करणे. आणि काही प्रॉब्लेम जर येत असतील किंवा या प्रॅक्टिस सेटमधले काही उदाहरणं जर अवघड वाटत असतील तर तुमच्या ग्रुपमध्ये माझा नंबर आहे. मला वैयक्तिक माझ्या व्हॉट्सअपवर तुमच्या त्या समस्या मला कळवणे. ओके, थँक्यू, धन्यवाद.